नमस्कार मित्रांनो. शेतकरी योजना जे काही पोर्टल आहे, महाडीबीटीने जे काही लॉन्च केलेलं पोर्टल आहे, या पोर्टलच्या माध्यमातून एस-सी आणि एस-टी कार्ड्ससाठी धडक सिंचन ही एक योजना राबवलेली आहे. तर यामध्ये त्यांना जुनी विहीर दुरुस्ती किंवा नवीन विहिरीचे बांधकाम, त्यानंतर इरिगेशनमध्ये स्प्रिंकलर आलं, ठिबक आलं, अशा बऱ्याचशा योजनांचा लाभ त्यांना हा घेता येतो. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विहिरीसाठी हा कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि त्या विहिरीसाठी एक छोटंसं पेमेंट, त्यानंतर त्या विहिरीसाठी एक प्रोफाईल बनवावी लागते आपल्याला. तर ती 100% प्रोफाईल कशी बनवायची, त्यामध्ये पिकांचा तपशील कसा ॲड करायचा आणि विहिरीसाठी म्हणजेच विहीर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा, याची ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे मी तुम्हाला नोंदणी करून दाखवणार, म्हणजेच नवीन अर्जदार नोंदणी. तर सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, त्यानंतर वापरकर्त्याचे नाव, म्हणजेच वापरकर्त्याचे नाव या ठिकाणी आपल्याला एक युजर नेम बनवायचा आहे. मित्रांनो, मोस्टली जास्तीत जास्त मित्रांनी तर युजर नेम हा त्या शेतकऱ्याचा आधार नंबर ठेवा, म्हणजे तो लाईफमध्ये कधीही चेंजेस नाही होणार आणि आपल्याला युजर नेम शोधण्यासाठी पण मदत होईल. देन 2 जाग्यावर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्मेशन. त्यानंतर इथे आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून इथे सिम्पली OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून OTP पाठवल्यानंतर ऑलमोस्ट 2 मिनिटाचा आपल्याला कालावधी मिळेल. त्या 2 मिनिटाच्या आतमध्ये जो काही OTP येईल तो OTP इथे टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाईप केल्यानंतर इथे जो खाली काही आपल्याला कॅप्चा कोड दिसतो, हा कॅप्चा कोड इथे टाईप करून घ्यायचा आणि रजिस्टर या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून घ्या. रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक छोटासा असा सक्सेस म्हणून एक पॉपअप दिसेल आणि ते आपल्याला सेव्ह करून घ्या, म्हणजे जेणेकरून प्रत्येक वेळेस आपल्याला ते ओपन करण्याची आवश्यकता पडणार नाही. इथे युजर नेम आणि पासवर्ड सेव्ह केल्यामुळे ऑटोमॅटिक आला आहे. इथे कॅप्चा कोड टाकल्यानंतर हे ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर यू हॅव आधार नंबर, इथे येस करून इथे सिम्पली आपला आधार नंबर टाका. मी सहमत आहे ऑप्शनवरती क्लिक करून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती आपली OTP जाईल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, कारण या अगोदर आपण थंब इम्प्रेशनने सुद्धा लॉग इन ID आणि पासवर्ड बनवू शकत होतो, परंतु गव्हर्नमेंटने आता ते बंद करून डायरेक्ट OTPद्वारेच ते लॉग इन कंप्लीट करण्याचा प्रयत्न म्हणजे सुरू केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन झाले आहे आणि आपण इथे क्लिक केल्यानंतर आपला डायरेक्ट बाहेर फेकल्यानंतर आपल्याला परत लॉग इन करून रजिस्ट्रेशनमध्ये घुसायचं आहे. तर रजिस्ट्रेशनमध्ये घुसल्यानंतर आपल्याला आपली स्वतःची एक प्रोफाईल तयार करायची आहे. मित्रांनो, तर ती कशा पद्धतीने, टोटल प्रोफाईलची टोटल डिटेल्स आणि तुम्हाला कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्जसुद्धा मी करून दाखवणार आहे, ते पण प्रिंटपर्यंत. त्यामुळे काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे सिम्पली आपल्याला त्या शेतकऱ्याचे पहिले नाव, इथे मधले नाव आणि इथे शेवटचे नाव आता मी इथे तुम्हाला टाईप करून दाखवणार. मित्रांनो, मी एका शेतकऱ्याचा ऑलरेडी इथे आता लाईव्हमध्ये घेतलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट आणि ती लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवणार आहे. इथे मधले नाव आणि इथे शेवटचे नाव. पॅन नंबर हा मंडेटरी नाही आहे मित्रांनो. इथे आपल्याला 2 जागी काही विचारेल ते नो करा. देन त्यानंतर इथे आपल्याला नो केल्यानंतर इथे जात मित्रांनो, ओपन OBC कास्टमधील टोटल लोक हे इतरमध्ये येतात आणि ऑदर जे काही SC वाले आहेत ते इथं असतात. तुमच्याकडे कास्ट आहे का? येस, हो. आता मी इथे SC साठी लॉग इन करत आहे. त्यानंतर अपंगत्व आहे का? नाही. त्यानंतर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का? येस. तर इथे येस केल्यानंतर इथे सिम्पली आपला अकाउंट नंबर टाईप करून घ्या. इथे मी त्या शेतकऱ्याचा अकाउंट नंबर टाईप करून घेणार आहे. त्यानंतर त्याच्याच पुढे आपला CIF नंबर टाकायचा. CIF नंबर टाकल्यानंतर त्या शाखेचं नाव हे ऑटोमॅटिकली फिल झालेले आपल्याला दिसून येईल. इथं लाईव्ह प्रोसेस मी दाखवणार आहे मित्रांनो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फ्रॉड हे दिसून येणार नाही.
इथे जतन करा. जतन केल्यानंतर 35% ही प्रोफाईल आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर इथे आपल्याला त्या शेतकऱ्याच्या गावाचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे जिल्हा निवडा. हे रेसिडेन्स ॲड्रेस आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांचा पत्ता हा वेगळा असतो आणि त्यांच्या शेतीचा जो ॲड्रेस असतो तो पण वेगळा असतो. इथे सेम केल्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीचा राहण्याचा पत्ता वगैरे सेम आहे का, तर ते ओके करा आणि जतन करा. जतन केल्यानंतर 70% प्रोफाईल आपली कंप्लीट झाली. आता राहिले 35%. तर इथे त्या शेतकऱ्याची ज्या गावामध्ये जमीन आहे त्या गावाचा तपशील इथे लावा. इथे तालुका, जिल्हा, गाव निवडा. इन केस त्या व्यक्तीच्या नावाने 2 सातबारा असतील आणि आट एकच असेल तर इथे आटवरची जमीन जेवढी आहे तेवढी इथे पहिले फिलअप करून घ्या. आता इथे आटवर जेवढी जमीन आहे तिथे मी त्याचा आट खाते क्रमांक टाका. पहिले खाते क्रमांक टाका आणि त्या खाते क्रमांकावर जेवढी काही जमीन आहे मग त्यांच्या 10 किंवा 7 बारा असू द्या, काही फरक पडत नाही मित्रांनो. फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप ते ॲड करावे लागतात. ते कशा पद्धतीने ॲड करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे. तर ज्या शेतकऱ्याच्या ह्या 2 सातबारा आहेत तर इथे मी फर्स्ट वाली करतो. त्यानंतर इथे त्याचा सर्वे नंबर टाका. सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे ते वैयक्तिक असेल तर इथे टाका, सामायिक असेल तर ते पुढे टाका. तर मी इथे स्टेप बाय स्टेप माहिती भरून घेतो. इन केस त्याचं सिंचन खाली जर असेल मित्रांनो ते पाहिजे सिंचन खाली इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे नो करा आणि माहिती जतन करा. इथे माहिती जतन करून घ्या. इथे जतन केल्यानंतर आपल्याला परत दुसरी सातबारा त्याच क्षेत्रामध्ये निवडायची आहे, त्याच गावात. ठीक आहे, मी इथे पटापट निवडून घेतो. कशा पद्धतीने निवडायची जवळपास माझ्या सर्व मित्रांना आता माहीत झालं असेल. तर मी इथे निवडून घेतो. ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल ही कंप्लीट होऊन जाईल. ही प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप हे कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. इथे आता अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिंचन साधने, तर यामध्ये आपल्याला SC कास्ट असल्यामुळं विहिरीसाठी अर्ज करायचा आहे. तर विहिरीसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, इथे एक सातबारा घ्या. तालुका, गावाचं नाव हे ऑलरेडी येऊन जाईल. इथे नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, जे काही तुम्हाला करायचे इथे तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे टिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक असा पॉपअप दिसून येईल. यस या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे आपल्याला मेनूवरती जायचं आहे आणि मेनूवरती गेल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा हे बाण दाखवत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इथे अर्ज सादर केल्यानंतर इथे पहा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे निवड 1 नंबर प्राधान्य देऊन इथे टिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेक पेमेंट म्हणजेच एक ₹23.60 एक छोटंसं पेमेंट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगलेलं आहे. तर इथे सिम्पली आपल्याला स्कॅन करून घ्यायचं आहे. तर इथे मी स्कॅन करून घेतो माझ्या फोनपेद्वारे. तर इथे पेमेंट हे डन झालेलं आहे आणि इथे पेमेंट डन झाल्यानंतर आपल्याला ही याची प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे आणि त्या शेतकरीला म्हणजेच आपल्या त्या शेतकरी मित्राला द्यायचे. त्यानंतर इथे मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसतील की आपला अर्ज कुठे आहे,
तर छाननी अंतर्गत हा अर्ज आहे. तर इथे मंजूर केल्यानंतर इथे मंजूरमध्ये होऊन जाईल आणि ही प्रिंट याची रिसिप्ट काढा आणि त्या शेतकऱ्याला देऊन टाका. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.